आपण त्यांच्याशी कनेक्ट करू शकू का नाही असा मलाच प्रश्न पडलाय आता. कारण मी एवढी निरागस आहे, बोर झालेलं कळतं त्यांच्या चेहऱ्यावर लगेच. त्यामुळे तुम्हाला कुणाला मी बोर करणार नाही. बोर झाला तर तू सांगायचंस मला. हा, माझा परिचय तुम्हाला सगळ्यांनी करून दिलेला आहे. मी विनायक मगर, तहसीलदार अक्कलकोट. मार्गदर्शन वगैरे काही फार करणार नाही. ज्या काही गोष्टी तुमच्यात आणि माझ्यात शेअर करता येतील अशा मी तुमच्याशी शेअर करतो. फक्त तुमच्यापेक्षा थोडासा मोठा वयानं असेल म्हणून. तुमच्यापैकी सचिन तेंडुलकर किती जणांना माहित आहे? हात वर करा बरं. मुलींच्यात थोडी कमी संख्या आहे. खाली खाली करा. विराट कोहली किती जणांना माहित आहे? हात खाली. रणवीर सिंग किती जणांना माहित आहे? ही जरा संख्या कमी. ठीक आहे. सचिन तेंडुलकरांचे गुरु कोण होते कोणाला माहित आहे? हात वर करा. गुरुचं नाव? बर. आता चेस बुद्धिबळची वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली, त्याच्यामध्ये भारताचा एक जण विनर झाला. त्याचं नाव कोणाला माहित आहे? ओके, ज्यांना माहित आहे त्यांनी आपल्या शेजारच्याला सांगा. प्रश्न विचारण्याचा उद्देश हा, सचिन तेंडुलकर सगळ्यांना माहित आहे, परंतु त्याचे गुरु कोण होते हे आपल्याला माहिती नाही. आता तुमच्या सोबत जे तुमच्या जवळ खुर्चीवर बसलेले आहेत ते सगळे पण तुमचे गुरुच आहेत ना? बरोबर ना? तेंडुलकर झाला तो त्यांच्या गुरूंच्यामुळे झाला. तुम्हाला पण जर तेंडुलकर, डी मुकेश, विराट कोहली व्हायचं असेल तर गुरु जे सांगतात ते ऐकायला लागेल. बरोबर आहे ना? त्यामुळे पहिल्यांदा तुमच्या गुरूंसाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुमच्यात बसले रागवतील मारतील म्हणून तुम्ही जोरात टाळ्या वाजवल्यात, मला माहित आहे. परंतु तसं नाही. आता तुम्ही लहान आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की शिक्षक आपल्याला रागवतायत, मारतायत, अभ्यास करायला लावतात, बोर होणारा अभ्यास आणि बोर करून अभ्यास करायला लावतात. पण त्याचं कारण हे असतं की त्या अभ्यासामुळंच तुम्हाला पुढं आयुष्यात जाऊन पुढं काहीतरी मोठं होता येतं. मग मोठं याच्यामध्ये इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, तहसीलदार असेल, जिल्हाधिकारी असेल, हे जर काही तुम्हाला व्हायचं असेल तर हे जे गुरु, तुमचे आई वडील तुम्हाला जे सांगतायत ते तुम्हाला ऐकावं लागेल. पण आपल्याला काय होतं? आपल्याला वाटतं अजून जरा टीव्ही बघावा, अजून जरा खेळावं, अजून जरा गप्पा माराव्यात मुलींच्यात. होय ना? शक्यतो जास्त मुलींना गप्पा मारायला जास्त आवडते, मुलांना खेळायला जास्त आवडते. मिक्स पण आहे असं नाही. तर हे जे अजून आहे, अजून खेळायचं आहे, अजून गप्पा मारायच्या आहे, अजून जरा 4 रील्स बघायचे आहेत, हे कधीच संपत नसते. बरोबर? कधी स्वतःहून कोणाला वाटतंय का की जरा रील्स बघायच्या बंद करतो आणि आता मस्तपैकी अभ्यास करतो? असं किती जणांना वाटतंय? हात वर करा. शेजारच्याचा बघून हात वर करू नका. असं कुणाला वाटत नाही, मला माहित आहे, मलाच वाटत नाही. बघा, त्याला मनापासून पडलं म्हणून तो हसला जोरात. तर आयुष्यात तुम्हाला जर काही सक्सेस मिळवायचा असेल तर पहिल्यांदा काय करायला लागेल? पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी आपल्या आयुष्यासाठी टार्गेट ठेवायला लागेल.
टार्गेट काय ठेवायचं की मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, मोठा बिझनेसमन व्हायचा आहे, कलेक्टर व्हायचा आहे, IPS व्हायचं आहे, असं काहीतरी टार्गेट ठेवायला लागेल. हे तुम्ही टार्गेट ठेवलं की मग तुम्हाला अभ्यास आवडायला लागेल. अभ्यास जर तुम्हाला आवडलाच नाही तर अभ्यास करताना झोप येईल, आई जेवण काय करायला लागले तिकडे जास्त जाईल लक्ष, किंवा मोबाईलकडे लक्ष जाईल, मोबाईलमध्ये स्टेटस अपडेट कोणाचा झालाय, नवीन रील्स कुठल्या आल्या ह्याच्याकडे लक्ष जाईल. पण जर तुम्ही टार्गेट ठेवलं की मला काय करायचं आहे तर तुमचं लक्ष इकडून आपोआप कमी व्हायला चालू होईल. मग ज्यावेळेस तुम्हाला शिक्षक सांगतील की अभ्यास कर, खेळू नको, ते तुम्हाला मनापासून आवडायला चालू होईल. अभ्यास आपण का करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा एक चांगला माणूस म्हणून घडायचा आहे, त्यानंतर एखादी पोस्ट मिळवायची आहे, त्यानंतर लग्न करावं लागेल, लग्न करायचं झालं तर चांगला मुलगा चांगली मुलगी मिळायची असेल तर चांगली पोस्ट चांगली नोकरी पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा इंटरलिंकिंग असतात. मला इंटरलिंकिंग असल्यामुळे मग असं आपल्याला अभ्यास चांगला करायला लागेल. तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, सारखं शिक्षक उठतात, घरातले उठतात आणि अभ्यास कर अभ्यास कर असं का म्हणतात? ते यासाठीच म्हणत असतात की हा जो अभ्यास आहे तो अभ्यास तुम्हाला आयुष्यात थोडं मोठं झाल्यानंतर कसं वागायचं आणि आपलं काय होणार हे ठरवायसाठी तुमची मदत करत असतोय. आणि अभ्यास म्हणजे मी तुम्हाला असं म्हणत नाही की सगळ्यांनीच 10वीच्या बोर्डात पहिलं यावं, सगळ्यांनीच 12वीला बोर्डात पहिलं यावं, असं काही नाही. तुम्ही जी कोणतीही गोष्ट करताय, कोणती पण असू द्या, ती 100% मनापासून आणि 100% तुमची जी क्षमता आहे त्या पद्धतीने करा. मग ज्यावेळेस तुम्ही खेळत असाल, कबड्डी खेळताय, खो खो खेळताय, क्रिकेट खेळताय, त्यावेळेस ते 100% मनापासून करा. पण त्याच्यात डिसिप्लिन ठेवायची. असं नाही की क्रिकेट खेळायला लागलं म्हणजे दिवसभर क्रिकेटच खेळतोय आणि इकडे 10वीचा पेपर 1 महिन्यावर आलाय, असं नाही. आपण जे करतोय त्याच्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे. एक पाहिजे डिसिप्लिन आणि दुसरं आहे डेडिकेशन. जे तुम्ही करणार आहे त्याच्यामध्ये 100% करायचं. विट्टी दांडू कोण खेळतं का? विट्टी दांडू कोणाला माहित आहे? आता सगळे मोबाईलवरच गेम खेळण्याचे एक्सपर्ट आहे. ते जरी खेळत असला तर ते 100% खेळायचं. दहावी 12वीची जी मुलं आहेत त्यांना पण माझे फक्त एवढंच सांगणं आहे की टार्गेट ठेवा. टार्गेट ठेवल्यानंतर त्यासाठीच तुमचं वेळापत्रक आखा आणि त्या वेळापत्रकानुसार आपण अंमलबजावणी करतो का नाही याच्यावर लक्ष ठेवा. बाकी तुमचे गुरु समर्थ आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तुमची कुठेही अडचण तरी तुम्हाला ते योग्य मार्ग दाखवू शकतील. आता तुम्हाला जरी विराट कोहली, सलमान खान, शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि कोण प्रीती डिंबरी बिंबरी सगळ्या कोण भारी वाटत असतील, पण तुमचे खरे आदर्श तुमच्यात जे तुमचे शिक्षक बसलेले आहेत तेच आहेत. तुमचं आयुष्य तेच घडवणार आहेत. आत्ताच्या तुमच्या टप्प्यात तुम्हाला शिक्षक कदाचित स्ट्रिक्ट वाटत असतील, परंतु त्यांनी आता केलेले संस्कारच आयुष्यभर तुमच्या बरोबर राहणार आहेत. अजूनही माझ्या कानावर केस दिसणार नाही तुम्हाला, कारण आमचे शिक्षक कान पिळायचे, कानापर्यंत केस वाढलेले असतील. आता ज्या तुम्हाला सवयी लागणार आहेत तेच तुमचं आयुष्य घडवणार आहेत. त्याच्यामुळं तुमचे शिक्षक जे सांगतील
ते प्रामाणिकपणाने ऐका, प्रामाणिकपणाने त्याची अंमलबजावणी करा. एवढ्याच तुम्हाला मी शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं, दोन शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल तुमचा सगळ्यांचा मी आभार आहे. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी इथं आपल्याला मार्गदर्शन केलंय, परंतु ते मार्गदर्शन कसं केलेलं आहे, आपल्याशी संवाद साधत अतिशय हसत खेळत सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे अभ्यास कशासाठी करायचा, अभ्यास कसा करायचा, टार्गेट कसं ठेवायचं, याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायी असे विचार सरांनी व्यक्त केले, मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर आपल्या या समारंभाचे दुसरे प्रमुख अतिथी श्री आरवाळे साहेब यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील. श्री आरवाळे साहेब. सोसायटी संचलित मंगळवेढ प्रशाला या शाळेच्या वार्षिक स्नेह समारंभाने उपस्थित असलेले या तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार आदरणीय मगर साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगळवेढ सर, मंचावर उपस्थित असलेले या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री कदम सर, वाले मॅडम, मंचावरील अन्य शिक्षक बंधू भगिनी आणि आज खऱ्या अर्थानं ज्यांच्या कौतुकासाठी, ज्यांच्या गौरवासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते सगळे माझे बाल विद्यार्थी बंधू भगिनी. तर सर आपलं 2-3 बाबतीमध्ये मला कौतुक करायचं आहे. एक, ज्या शिस्तबद्ध पद्धतीने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाच्या अतिशय नीटनेटकेपणाबद्दल आणि त्याच्या नियोजनाच्या उत्तम नियोजनाबद्दल तुमचं सर्व सहकार्याचं मनापासून अभिनंदन करतो. एक बऱ्याचशा कार्यक्रम मी बघतो की विद्यार्थी एकत्र असतात आणि शिक्षक कुठेतरी मागे असतात आणि मग काय होते की त्या कार्यक्रमामध्ये मुलं साहजिकच आहे की छान छान असतात, ते आपापसात बोलत असतात, काहीतरी त्यांचं भविष्य फार मोठं आहे, ते परमेश्वराच्या सुद्धा वाटत नाही. मग तुमच्या आम्ही तुम्ही तर फार म्हणजे फार कमी असतात त्यांच्याकडे, पण तरी सुद्धा त्याच्या शिस्तबद्धता राखण्यासाठी आपले शिक्षक फार मोठ्या प्रमाणात अतिशय चांगल्या पद्धतीने या मुलांना त्या कार्यक्रमाशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करतात. हे एक चांगलं नियोजन होतं. दुसरं की ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपण अशा व्यक्तीला जे दिलं की ज्याच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं दातृत्वाचा वारसा आहे. म्हणजे आजकाल काय झालं की मी नेहमी म्हणतो की मातृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व या 3 अतिशय महान गोष्टी आहेत आणि या 3 गोष्टींची तुलना साक्षात परमेश्वरासोबत आपल्याला करता येते. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं एका दानशूर अशा कुटुंबाच्या व्यक्तीला आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं, याबद्दल पुनश्च शिक्षक वर्गातर्फे आपल्याला आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, आज या विद्यार्थ्यांसमोर अशा एका आदर्श व्यक्तिमत्वाचं की जे आपला तालुका अतिशय सहजतेनं, अक्कलकोट सारखा तालुका अतिशय हसत खेळत चालवणारे आमचे बगर साहेब, म्हणजे मी हे अतिशयोक्तीनं बोलत नाही, कारण की मी तिथं तहसीलदारांची टायमिंग बघितली. त्या बोर्डवरती मला वाटतं ह्या 50 वर्षामध्ये म्हणजे मला परवाच कोणीतरी म्हणतात 7 महिने 8 महिने 1 वर्ष हा एकच शॉर्ट टर्म कालावधी आणि त्यामध्ये 60 ते 70 लोकांची नावं आहेत. म्हणजे हा तालुका जवळपास कोणाला काम करायला नको आहे तहसीलदार म्हणून. पण मी साहेबांना मागच्या जवळपास 1-1.5 वर्षापासून बघतोय, त्यांच्या चेहऱ्यावरती या तालुक्यात काम करत असल्याचा कुठलंही शल्य नाही. किंबहुना
अतिशय समाधानानं या मातीची ते काय करत आहेत, सेवा करत आहेत. आणि अशा या कर्मभागी व्यक्तीला आपण प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं, याचाही मला निश्चितपणे अभिनंदन आपल्याला करावं वाटतं. की आणि तत्पूर्वी आपण त्यांचा परिचय करून देताना आपण ऐकलंच की साहेबांनी यापूर्वी कसं सेवा बजावले गडचिरोलीला. आणि दुर्दैवानं या सोलापूर जिल्ह्याच्याच काही लोकांची मानसिकता जणू अक्कलकोटच जणू काय गडचिरोली आहे अशी आम्ही बनवलेली आहे. मग विचार करा, साक्षात ज्यांनी गडचिरोली बघितली आणि आम्हाला जे गडचिरोली वाटते अशा दोन्ही ठिकाणी ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आम्हाला काय करावं लागेल, निश्चितच आपण गौरव करत आहे, त्याचा मला नक्की आनंद आहे. आणि तिसरं एक, आज या सगळ्यात आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज ज्या महामानवाची आपण इथे जयंती साजरा करतो आहोत ते म्हणजे आमचे नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी ज्या काळामध्ये कायदा इंग्रजांच्या हातात, न्याय इंग्रजांच्या हातात, संपूर्ण व्यवस्था इंग्रजांच्या हातात होती, अशा संपूर्ण प्रतिकूल व्यवस्थेमध्ये भारतीय जनमानसामध्ये क्रांतीची ज्वाला ज्यांनी भडकावली. एकीकडे महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा, असहकार्य हे शांततावादी मार्ग स्वीकारला असताना त्याचसोबत जनमानसामध्ये भावना उद्दीपित करण्याचं ज्यांनी काम केलं ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस, यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण हे अतिशय पवित्र दिनाचं औचित्य साधून आपण हे कार्यक्रम आयोजित केला. याही बद्दल आपलं आणि आपल्या सरकारांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. आता माझं संदेश काही देणार नाही. आपलं कौतुक एक आहे की या मातीला, या संस्थेला अतिशय उच्च दर्जाचा वारसा प्राप्त आहे. कारण की ही जी संस्था उभी आहे की ॲडव्होकेट मंगळे साहेबांचे जे आमचे वाटतं आजोबाच म्हणजे फार मोठ्या चातुर्यातून या शाळेला आपली शाळा सुद्धा त्यांचीच होती असं काहीतरी ऐकण्यात आहे. आणि त्यांनी ती केडी सोसायटीला डोनेट केली, बोर्डिंग आणि शाळा. विचार करा ना, आज 100 रुपये आपण मूर्ती देत असताना हजारो विचार करतो. आणि संपूर्ण संस्था एक उदाहरण समाजाच्या सेवेसाठी ज्यांनी दिली, हा संस्काराचा वारसा आम्हाला काय करायचा आहे, खऱ्या अर्थानं जपायचा आहे. म्हणजे आता खरं तर मी विद्यार्थ्यांशी नेहमीच मी कधी इतकंच का करत नाही की या विद्यार्थ्यांचं म्हणजे आम्हा शिक्षकांचं गुरुपदी किंवा दैवपदी आम्हाला काय ठेवलंय त्याचं कारणच असं आहे की निरागस लेकर खऱ्या अर्थानं भविष्याचे एक आदर्श स्तंभ करण्याचं ज्यांच्या हातात आहे त्यांना आम्ही आहोत. आजच्या काळामध्ये युट्यूब, बायजूस अशा अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत की मोना बाजारामध्ये किंवा आपण आता अनेक कोचिंग क्लासेसचा प्रयोग आमच्यासमोर आपण बघतो. मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांसमोर ज्ञान प्राप्तीचं एकमेव साधन हे शिक्षक राहिले का? नक्कीच नाही. की मोना आता आम्ही दुय्यम झालो ज्ञान देण्याच्या बाबतीमध्ये. मग आमचं आता काय काम राहिले तर या ज्ञानासोबत कदाचित तुम्ही ज्ञान किंवा कौशल्य किती प्रमाणात देतात याला मला वाटतं फारसं काही विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक किंवा जीवनाच्या बाबतीत तितकंच महत्व नाही. पण विद्यार्थी खऱ्या अर्थानं संस्कारशील तुम्ही किती करता याला मात्र मला वाटतं त्याचं जीवन इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने जाणार आहे, तो या समाजाचा चांगला नागरिक बनणार आहे की नाही हे मात्र नक्कीच ठरणार नाही. त्यामुळे माझी सर्व शिक्षकांना आणि सर्व पालकांना या गोष्टीवर विनंती आहे की ज्ञानासोबत किंवा ज्ञानापेक्षाही अधिक आपण काय करा, संस्काराला महत्व द्या. कारण की संस्काराची बीज हे बालवयातच रुजवता येतात. एकदा आमच्या एवढा वैयक्तिक झाला त्याचे तत्व, त्याचे धोरण, त्याचे संस्कार कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळं या बालवयामध्ये आम्ही सर्वांनी त्या निरागस लेकरांवरती संस्कार रुजवावे, मूल्य रुजवावे, तत्व रुजवावे आणि त्यांना एक आदर्श नागरिक बनण्याच्या दिशेनं आपण त्यांचं वाटचाल करायची. आणि त्याचसोबत आताच्या काळामध्ये आणखी त्याच्यासोबत ते करणार जोर द्यावे लागणार की पूर्वीच्या काळात काय होतं की विध्वंसक विचारसरणी फार कमी लोकांची उडायची, त्यामुळे आम्ही संस्कारामध्ये म्हणजे महत्व देत होतो. पण आता काय झालं, विधायक विचारसरणी कमी झाली आणि विध्वंसक विचारसरणी जास्त झाली. त्यामुळे आता संस्कारासोबत निर्भयता. विचार करा,
की आज माझ्या कामावर बंदूक लावली, तू आता हे चुकीचं काम कर म्हटल्यानंतर मी हे केलं नाही पाहिजे, एवढं निर्भयता आमच्या या भावी पिढीमध्ये तयार झाली पाहिजे. नाहीतर कामाला बंदूक लावली की तू म्हणशील ते करायला तयार होणारी हे आताची आमची पिढी तयार व्हायला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की संस्कारासोबत आम्हाला काय करावं लागणार आहे, निर्भयता. स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणले की निर्भयता हे जीवन आहे आणि कायरता हे मृत्यू आहे. आज आम्ही संस्कारशील आहोत, ज्ञानी आहोत, पण समाजासमोर आमच्यासमोर कोणीतरी एक आव्हान उभं केलं, अरे जाऊ दे मला काय करायचंय, मी माझं जीवन बघतो, आणि एवढं म्हणून आम्ही काय करतो, संघर्षापासून दूर जातो. आणि असंच जर आमच्या या थोर क्रांतिकारकांनी जर आमच्या पद्धतीने भूमिका ठेवली असती, आज हे स्वातंत्र्य आम्ही जर अनुभवतोय आणि सुख अनुभवतोय, दुर्दैवाने आम्हाला अनुभवता आलं नसतं. त्यामुळं आजची ही पिढी उद्याच्या समाजाची क्रांतिकारक आहे, उद्याच्या राजकीय व्यवस्थेचे क्रांतिकारक आहे, उद्याच्या मानवी कल्याणाचे ते शिलेदार आहेत. हे उदाहरण धोरण डोळ्यासमोर ठेवा. आणि आज मला माहित आहे नेताजींनी त्यावेळेस खून माहिती तुला म्हणले, आता खून कोणाला मागायचं हाही प्रश्न आहे, पण आम्ही काय करायचं नाही, निराशावादी कधी राहायचं नाही. जाता जाता एक पाचच गोष्टी सांगतो तुम्हाला. पालकांना आणि पालकांनी विद्यार्थ्यांना आम्ही 5 गोष्टी पाळल्या पाहिजे. तुम्ही आयुष्यात काय बनणार आहात मला माहित नाही, पण जे काही बनणार आहात एक लक्षात घ्या, जीवनामध्ये स्वप्न चांगलं बघा, मग चांगला व्यक्ती बनण्याचा बघा, चांगला पदाधिकारी बनण्याचा बघा, चांगला अधिकारी बनण्याचा बघा. एक स्वप्न चांगलं बघा. दुसरं, त्या स्वप्नासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी ठेवा. तिसरं, वेळ फार मौल्यवान आहे, वेळ फार मौल्यवान आहे, त्या वेळेचं व्यवस्थित व्यवस्थापन करा. चौथं, आम्ही चांगले स्वप्न बघत असताना, कष्ट करण्याची तयारी करत असताना, वेळेचं चांगलं व्यवस्थापन करत असताना आमच्या समोर संघर्ष किंवा संकट येणार आहेत. त्या संघर्षाला आणि संकटाला आनंदानं सामोरं जाण्याची तयारी ठेवा. आणि एवढं होऊनही जरी आमच्या आयुष्यात अपयश आलं तरी सुद्धा खचून न जाता यश नक्की मिळेल हे आशावादी म्हणून सतत प्रयत्नशील राहून कष्ट करण्याची तयारी ठेवत राहून, जीवन कष्टासाठीच आहे, जीवन परोपकारासाठी आहे, जीवन दुसऱ्यासाठी आहे. मी जरी झिजलो, मी जरी अपमानित झालो, मी जरी प्रतारित झालो, मला जरी काही नाही मिळालं तर माझ्यामुळे समाजाला मिळत राहील, याची आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, निर्धार करायचा. आणि जीवन जगायला जर सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या भोवती कितीही जरी काही असलं, म्हणजे शून्यपद जरी तुम्ही असला तरी जगाचा आनंद तुमच्या जवळ आहे. आणि दुर्दैवाने ही विचारधारा नसली, तुमच्याकडे सर्वस्व जरी असलं तुमच्याकडे शून्यत्व आहे. त्यामुळं अशा उदार हेतूवरती आपण आपल्या भावी पिढीला घडवा, एवढीच मी सदिच्छा देतो. आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम घेतला. एक सुधारणा मला वाटतं, पुरस्कार देत असताना आपण बऱ्याच राजांचं एक नाव वाचत होता. ते नाव वाचण्यापेक्षा जर आपण कॉम्प्युटरवरती जर आपण ते छापून दिलं तर ते मला वाटतं आणखी बरं झालं असतं. कारण की बाल मानसशास्त्राचा विचार जर केला खरं तरी नगर साहेबांचं किंवा व्याख्यान फार चांगल्या पद्धतीने घेतलं असतं, पण झालं तर काय, मुलं ऑलरेडी कंटाळली होती. एक पुस्तिका छापून किंवा जाहीर एखादा प्लेस लावून तुम्ही जर केलं असतं मला ती एक सुधारणा आपण पुढच्या वेळेस करावी अशी माझी विनंती आहे. शेवटी तुमचं काय त्याच्या मागचं मोठं मला माहित नाही, ते एक सुधारणा करावी अशी विनंती करतो. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्या ओखोच्या वाणीतून, वक्तृत्वातून आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे ते खरोखरच आपल्या प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करण्याजोगं आहे आणि केलंच पाहिजे. त्यांनी सांगितलं की आपण स्वतंत्र भारतामध्ये जे श्वास घेतोय ती सुभाष बाबूसारखे जे थोर महापुरुष होऊन गेले त्यांच्या कर्तृत्वामुळे घेतोय. आणि आज या सप्तर्षी कलामंचावरती जे 2 अतिथी आणि अध्यक्ष उपस्थित आहेत त्यांना बघून मला असं वाटतं, त्यांनी म्हणल्याप्रमाणे कर्तृत्व, वक्तृत्व आणि दातृत्व यांचा जणू आपल्या या सप्तर्षी कलामंचावरती जणू संगम झाला आहे असं मला असं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचं गुणगौरव चालू आहे, पारितोषिक वितरण चालू आहे. प्रमुख अतिथीच्या मार्गदर्शनानंतर आता मी PM पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम कंटिन्यू करावा.
धन्यवाद. एक प्रश्न विचार करे. हो, कोण जिनियस आहे भाऊ? अक्कलकोटवरून सोलापूरला जायला 1.5 तास लागतात काय ते, आणि सोलापूरवरून अक्कलकोटला यायला 90 मिनिट लागतात. 1.5 तास 90 मिनिट एकच आहे. मग कोण पहिल्यांदा येतो? 1.5 तास 90 मिनिट असं कसं काय सोडा? दोन एकच. छान, व्हेरी गुड. आणि नंतर तुम्हाला छान जोश पुन्हा मी वाचन करतोय. तुम्हाला प्रद्युम्न गायकवाड SSC परीक्षेमध्ये मराठी विषयात 100 पैकी 98 गुण प्रथम आल्याबद्दल श्री SSC परीख यांच्याकडून 250 रुपये, श्री SV वाला यांच्याकडून 60 रुपये, श्री संतोष जिवळे यांच्याकडून 68 रुपये, प्राध्यापक शरणप्पा आचार्य यांच्याकडून 100 रुपये, श्री गुरुराज नेरके यांच्याकडून 83 रुपये, श्री AM लोके सहशिक्षक मुंबई प्रशाला यांच्याकडून कैलासवासी महादेव लोके सोनारपूर 201 रुपये, श्री NV चंद्र यांच्याकडून 80 रुपये, श्री महेश चलशेट्टी यांच्याकडून 80 रुपये, मसुंती ब्रदर्स यांच्याकडून 500 रुपये, असे एकूण 1316 रुपयांचा रोख पारितोषिक या विद्यार्थ्याला जाहीर झालेला आहे. मी प्रद्युम्न यांना विनंती करतो त्यांनी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मंगोळे साहेब यांच्याकडून आपण पारितोषिकाचं स्वरूप सर्टिफिकेट, मेडल, ट्रॉफी आणि श्री लोकेश्वर यांच्याकडून गोळ केलेला आहे. सगळे विद्यार्थी वेळ करून आपल्या कॉलेजचं शिक्षण आजच्या दिवस सुट्टी घेऊन आलेले आहेत. नक्कीच आम्हाला या सगळ्या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे. यानंतर कुमारी सोनाली भटकर ही विद्यार्थिनी मागासवर्गीय विद्यार्थी प्रथम आल्याबद्दल श्री ST पाटील निवृत्त मुख्याध्यापक मुंबई प्रशाला यांच्याकडून कैलासवासी नीलप्पा पाटील स्मरणार्थ 101 रुपये, श्री संतोष जिवळे यांच्याकडून 68 रुपये व श्री जन्मेंद्र भोसले यांच्याकडून 501 रुपये असे एकूण 668 रुपयाचं रोख पारितोषिक कुमारी सोनाली भटकर या विद्यार्थ्यांना प्राप्त झालं आहे. मी तिला आमंत्रित करतो आणि मान्यवरांकडे करतो की आपल्या कौतुक करायचं. सगळ्यांनी जोरदार करायला पाहिजे. तुम्हाला दीपिका चिरमुंडे आली का? चिरमुंडे आली असेल किंवा तिथे कोण पालक असतील तर कृपया चिरमुंडे शाळेचा पालक हा सर या. यानंतर कुमारी दीपिका चिरमुंडे ही विद्यार्थिनी समाजशास्त्र विषयामध्ये 100 पैकी 98 म्हणून प्रथम आल्याबद्दल श्री SV वाले यांच्याकडून कैलासवासी संगप्पा वाले स्मरणार्थ 60 रुपये, श्री संतोष जिवळे यांच्याकडून 68 रुपये, श्री MY भास्कर सर यांच्याकडून 100 रुपये, श्री महेश इंगळे यांच्याकडून 76 रुपये. त्याचबरोबर दीपिका चिरमुंडे ही विद्यार्थिनी भूगोल विषयामध्ये 50 पैकी 50 म्हणून प्रथम आल्याबद्दल मसुती ब्रदर्स यांच्याकडून 500 रुपये, सौ शशिकला चलशेट्टी यांच्याकडून 75 रुपये. त्याचबरोबर मुलीमध्ये तृतीय आल्याबद्दल श्री SSC परीख यांच्याकडून 250 रुपये, श्री महेश इंगळे यांच्याकडून 75 रुपये. त्याचबरोबर गणित विषयात मुली प्रथम आल्याबद्दल श्री SS चलशेट्टी निवृत्त शिक्षक मुंबई प्रशाला यांच्याकडून कैलासवासी मुंबई चलशेट्टी सोनारचे 51 रुपये असे एकूण या विद्यार्थिनीला 1204 रुपयाचे पारितोषिक मिळाले आहे. ही काही कारणावरून येऊ शकत नाही, पण तिचे पालक या ठिकाणी आहेत. मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की तिच्या पालकांचा या ठिकाणी सन्मान करावा. कुमारी श्रेया कथे आली का? श्रेया कथे कन्नड माध्यम इयत्ता 10वी कन्नड माध्यम मुली प्रथम आल्याबद्दल तिचे कोणी पालक असतील? ठीक आहे. यानंतर कुमार अभिजित जवळगे तोही आलेला नाहीये. कुमारी पूजा माशाळकर तिचे कोणी पालक असतील? ठीक आहे. कुमार शुभम बिराजदा होते कॉलेजचे व्यस्त त्याच्यामुळे आता येऊ शकले नाही. त्यानंतर कुमारी राधिका मनोळी 11वी परीक्षेमध्ये 600 पैकी 499 गुण प्रथम आल्याबद्दल श्री संतोष जिवळे यांच्याकडून
68 रुपये, श्री महेश शिंगळे यांच्याकडून 75 रुपये, श्री शशिकांत स्वामी यांच्याकडून 100 रुपये. त्याचबरोबर कन्नड माध्यम मुली प्रथम आल्याबद्दल श्री एम जी जगन्नावर निवृत्त उपमुख्याध्यापक गणेश प्रशाला यांच्याकडून कलाश्री भागवती जगन्नाथ 100 रुपये. असे एकूण 343 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कुमारी राधिका कवळे या विद्यार्थ्यांना प्राप्त झालं आहे. मी काही जणांचे अध्यक्ष विनंती करतो की त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. त्यानंतर कुमारी वैष्णवी मोरे इयत्ता 9वीच्या परीक्षेमध्ये 600 पैकी 588 गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल श्री संतोष जिरोळे यांच्याकडून 68 रुपये, गायत्री भावोद्देश संस्कार यांच्याकडून 100 रुपये, श्री महेश शिंगळे यांच्याकडून 75 रुपये, श्री बसलिंगप्पा केडगी यांच्याकडून कैलासाचे शिक्षण केडगी म्हणून 71 रुपये, श्री शशिकांत स्वामी यांच्याकडून 100 रुपये. त्याचबरोबर इयत्ता 9वीच्या परीक्षेमध्ये संस्कृत विषयामध्ये 50 पैकी 49 गुण प्रथम आल्याबद्दल श्री पुरुषोत्तम महाराज राजपाले शिवपुरी यांच्याकडून 75 रुपये. त्याचबरोबर मराठी माध्यम मुली प्रथम आल्याबद्दल सौ अंत्या शक्ती यांच्याकडून कैलासवासी वंजा शक्ती सोनाली 166 रुपये, श्री एस पी वाले यांच्याकडून कैलासवासी सोनांजली वाले 60 रुपये. असे एकूण 715 रुपयाचं रोख पारितोषिक कुमारी वैष्णवी मोरे या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेलं आहे. मी सरकारला विनंती करतो की या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. कुमार नागराज कवंची 600 पैकी 530 गुण मिळवून कन्नड माध्यमात प्रथम आल्याबद्दल श्री एम जी जगन्नाथ यांच्याकडून 100 रुपये, श्री एम एस जुळवून सहशिक्षक मंगोळे प्रशाला यांच्याकडून कैलासाची शिवगंगा जुळवून 100 रुपये. असे 200 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राप्त झालं आहे. मी वालेकरांना विनंती करतो की कवंची या ठिकाणी सत्कार करावा. त्यानंतर कुमारी अक्षरा देगाव आहे का? कुमारी अक्षरा देगाव ही विद्यार्थिनी 600 पैकी 560 गुण कन्नड माध्यम मुली प्रथम आल्याबद्दल हरिता शेट्टी यांच्याकडून 166 रुपयाच्या ठिकाणी पारितोषिक तिला मिळालेलं आहे. कुमारी अक्षरा देगाव टाळ्या वाजवायचे, तापणे थांबायचे. कुमार ओंकार लिपितोडे 8वी परीक्षेमध्ये 360 पैकी 349 गुण प्रथम आल्याबद्दल संतोष जिरोळे यांच्याकडून 68 रुपये, गायत्री भावोद्देश संस्था यांच्याकडून 100 रुपये, श्री महेश शिंगळे यांच्याकडून 75 रुपये, श्री बसलिंगप्पा केडगी यांच्याकडून 71 रुपये, श्री शशिकांत स्वामी यांच्याकडून 100 रुपये. त्याचबरोबर संस्कृत विषयात 8वीच्या परीक्षेमध्ये 50 पैकी 50 गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल पुरुषोत्तम राजेवाले यांच्याकडून 100 रुपये. असे एकूण 491 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. अभिनंदन. त्यानंतर कुमारी अक्षरा पारशेट्टी ही विद्यार्थिनी 8वीच्या परीक्षेमध्ये अक्षरा पारशेट्टी एम जी जगन्नाथ यांच्याकडून 100 रुपये, श्री एन एस जुळवून यांच्याकडून कैलासवासी शिवगंगा जुळवून 100 रुपये. त्याचबरोबर कन्नड माध्यम मुली प्रथम आल्याबद्दल 360 पैकी 323 गुण मुली झाल्याबद्दल सौ अनिता शेट्टी यांच्याकडून 166 रुपये. असे एकूण 366 रुपयाचं रोख पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. टाळ्या वाजवायचे मित्रांनो. कुमारी श्रुती स्वामी कुमारी चैत्र सुतार या विद्यार्थिनीच्या श्रुती स्वामी आलेले आहे. चला, कुमारी श्रुती स्वामी 7वी परीक्षेमध्ये 900 पैकी 846 गुण प्रथम आल्याबद्दल श्री एम एस जुळवून यांच्याकडून 100 रुपये, अनिता शेट्टी यांच्याकडून 166 रुपये, श्री एम जी जगन्नाथ यांच्याकडून 100 रुपये. त्याचबरोबर श्रीमती सुष्मिता लोकापुरे सहशिक्षिका अण्णाप्पा काळानी प्रशाला, त्याचबरोबर माजी विद्यार्थी मंगोळे प्रशाला यांच्याकडून कैलासवासी शिवशंकर लोकपुरे संस्थानातर्फे गरीब विद्यार्थी मदत म्हणून रोख 500 रुपये पारितोषिक. असे एकूण 866 रुपयाचं पारितोषिक श्रुती या गुणी विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? त्यानंतर कुमारी चैत्रा सुतार या विद्यार्थ्यांना देखील श्रीमती सुष्मिता लोकापुरे मॅडम यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक मदत म्हणून या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. ही मदत जी आहे ती त्यांच्या मागच्या वर्षाचं परफॉर्मन्स पाहून या ठिकाणी दिला जातो. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. त्यानंतर कुमारी पृथ्वी अळगी इयत्ता 7वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये 900 पैकी 868 गुण मिळवून प्रथम आल्याबद्दल संतोष जिरोळे यांच्याकडून दानवा जिरोळे 68 रुपये, गायत्री भावोद्देश संस्था यांच्याकडून 100 रुपये, श्री महेश शिंगळे यांच्याकडून 75 रुपये, श्री बसलिंगप्पा केडगी यांच्याकडून 71 रुपये,
श्री शशिकांत स्वामी यांच्याकडून कैलासवासी पुतळाबाई सातारा स्वामी यांच्याकडून 100 रुपये. त्याचबरोबर कन्नड मराठी माध्यम मुली प्रथमाल्याबद्दल अनिता शेट्टी यांच्याकडून 166 रुपये. असे एकूण 580 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवतील. हा कार्यक्रम संपत आलेला आहे. मला या कार्यक्रमाचे अभिनंदन करण्याचं लगेच सुरू होईल. त्यानंतर कुमार तनय बिराजदार हा विद्यार्थी 7वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये 900 पैकी 867 गुण सर्व वर्गात प्रथम आल्याबद्दल संतोष जेवळे यांच्याकडून 68 रुपये, गायत्री बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून 100 रुपये, महेश शेगडे यांच्याकडून 75 रुपये, श्री बसलिंगप्पा केडगे यांच्याकडून 71 रुपये, श्री शशिकांत स्वामी यांच्याकडून 71 रुपये, असे एकूण 414 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या मला प्रोत्साहन करण्यासाठी. यानंतर कुमारी साक्षी जवळगेकर ही विद्यार्थिनी 900 पैकी 866 गुण मिळून मराठी माध्यम मुली प्रथम आल्याबद्दल सौ अनिता शेट्टी यांच्याकडून 166 रुपयाचं रोख पारितोषिक यांच्याकडे मिळालेलं आहे. त्यानंतर कुमारी अर्पिता पारशेट्टी जिला मगाशी अतिशय सुंदर या ठिकाणी विलोभनीय असं नृत्य सादर करून सगळ्यांची मला या ठिकाणी केली आहे. कुमारी अर्पिता पारशेट्टी ही विद्यार्थिनी 7वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये 900 पैकी 853 गुण प्रथम आल्याबद्दल अनिता शेट्टी यांच्याकडून 166 रुपये. त्याचबरोबर श्री एम जी जगतनवर यांच्याकडून 100 रुपये, श्री एम एस दुर्गुण यांच्याकडून शिवगंगा लोकन फंडाचे 100 रुपये असे एकूण 366 रुपये रोख मिळाले. कुमारी विद्याश्री नरुणे 5वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये 250 पैकी 245 गुण प्रथम आल्याबद्दल संतोष जिरोळे यांच्याकडून 68 रुपये, गायत्री बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून 100 रुपये, श्री महेश शेगडे यांच्याकडून 75 रुपये, श्री बसलिंगप्पा केडगे यांच्याकडून 71 रुपये, श्री शशिकांत स्वामी यांच्याकडून 71 रुपये असे एकूण 580 रुपयाचं रोख पारितोषिक विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. त्यानंतर कुमारी रंजिता जगापुरे ही विद्यार्थिनी 250 पैकी 234 गुण मिळून कन्नड माध्यम प्रथम आल्याबद्दल श्री एम जी जगतनवर यांच्याकडून 100 रुपये व कन्नड माध्यम मुली प्रथम आल्याबद्दल अनिता शेट्टी यांच्याकडून 166 रुपये असे एकूण 266 रुपयाचा पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे. यानंतर कुमार रेवणसिद्ध रोडगे बेस्ट एनसीसी कॅडेट ऑफ द इयर श्री एस एल लिमिटोडे सेवन मंगळूर प्रशाला यांच्याकडून कैलासवासी सुरेश लिमिटोडे 50 रुपये, प्राध्यापक व्ही एस लिमिटोडे यांच्याकडून कैलासवासी शिवशंकर लिमिटोडे 50 रुपये, श्रीमती एम एस मणिकरेताई सेविका मंगळूर प्रशाला यांच्याकडून कैलासवासी शिवजलप्पा मणिकरे सर 50 रुपये, श्री संतोष जिरोळे यांच्याकडून 68 रुपये, श्री स्वामीनाथ टिपरी यांच्याकडून 250 रुपये, श्री बसलिंगप्पा केडगे यांच्याकडून 71 रुपये, श्री शशिकांत स्वामी यांच्याकडून 100 रुपये. त्याचबरोबर श्री महेश गुडुडगी यांच्याकडून कैलासवासी निर्मला गुडुडगी 50 रुपये असे एकूण 551 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. यानंतर कुमारी स्नेहा हत्तुरे बेस्ट एनसीसी कॅडेट ऑफ द इयर श्री एस एल लिमिटोडे शिपाई सेवक मंगळूर प्रशाला यांच्याकडून कैलासवासी सुरेश लिमिटोडे 50 रुपये, प्राध्यापक व्ही एस लिमिटोडे यांच्याकडून कैलासवासी शिवशंकर लिमिटोडे 50 रुपये, श्री संतोष जेवळे यांच्याकडून 50 रुपये, श्रीमती एम एस मणिकडे सेविका मंगळूर प्रशाला यांच्याकडून कैलासवासी शिवजलप्पा मणिकडे 50 रुपये, श्री जन्मेंद्र भोसले यांच्याकडून 250 रुपये, श्री बसलिंगप्पा केडगे यांच्याकडून 71 रुपये, श्री शशिकांत स्वामी यांच्याकडून 100 रुपये असे एकूण 551 रुपये मिळाले. यानंतर कुमारी वैष्णवी हानोरे राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत विशेष कामगिरी केल्याबद्दल रोख पारितोषिक आहे. या ठिकाणी श्री उमेश नेवाळे प्रशिक्षक मंगळूर प्रशाला यांच्याकडून कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक रंगनाथ नेवाळे 100 रुपये, श्री ए एम लोके सहशिक्षक मंगळूर प्रशाला यांच्याकडून कैलासवासी सुमित लोके 200 रुपये, श्री जन्मेंद्र भोसले यांच्याकडून 500 रुपये. मेडल त्या ठिकाणी आपल्या खेळ संस्थेकडे प्राप्त झालेला आहे. त्यानंतर श्री सुभाष घोगरे सर यांच्याकडून कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक शिवलिंगप्पा गुरे 50 रुपये असे एकूण 400 रुपयाचं रोख पारितोषिक त्याला प्राप्त झालेलं आहे. कुमारी वैष्णवी हन्नोरे राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी बद्दल. यानंतर कुमार प्रेमराज राठोड राज्यस्तरीय डॉफबॉल स्पर्धेमध्ये बरोबर का
भागवत स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल श्री उमेश नेवाळे सहशिक्षक मुंबई प्रशाला यांच्याकडून कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक रंगनाथ नेवाळे सन्मानार्थ 100 रुपये, श्री AM लोकेश सहशिक्षक मुंबई प्रशाला यांच्याकडून कैलासवासी सुमित लोकेश सन्मानार्थ 200 रुपये, श्री जन्मेंजय भोसले यांच्याकडून 250 रुपये, श्री सुभाष गुगरे यांच्याकडून कैलासवासी सन्मानार्थ शिवलिंगप्पा गुगरे सन्मानार्थ 50 रुपये असे एकूण 400 रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले. त्यानंतर आणखी एक 2 बक्षीस या ठिकाणी तुमच्यासमोर वाचतोय. कृपया त्याला पण अवकाशी विनंती करतो. नुकत्याच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या प्रशालेचा विद्यार्थी कुमार सचिन भैरामर्गे इयत्ता 8वीचे या विद्यार्थ्याच्या वस्तूची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची निवड झाली होती. त्या विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार होता. त्याचबरोबर त्याला श्री SP कलशेट्टी सर यांच्याकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक देखील या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर कुमार गिरीश खानापुरे या विद्यार्थ्याला नॅशनल मीन्स ऑफ मेरिट स्कॉलरशिप म्हणजे NMMS या स्पर्धेमध्ये जी परीक्षा असते त्या परीक्षेसाठी दरवर्षी 12,000 प्रमाणे 4 वर्षाचे 42,48,000 रुपयाचं त्याला रोख पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. या गुणी विद्यार्थ्यांचं देखील जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी सन्मान करायचे, सत्कार करायचे. 48,000 रुपयाचं रोख पारितोषिक या विद्यार्थ्याला प्राप्त झाले. यानंतर राज्यस्तरीय संस्कृत गायन स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेचा गुणी विद्यार्थी कुमार सोहम गायकवाड या विद्यार्थ्यानं पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय संस्कृत गायन स्पर्धेमध्ये राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी तिचे पालक आलेले आहेत, त्यांना देखील मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपल्या पाल्यासोबत पुरस्कार स्वीकारावा. या ठिकाणी सोहमचे आई आणि बाबा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं श्री या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे श्री आशिष कुलकर्णी सर त्यांनी देखील कृपया मंचावर यावं आणि या ठिकाणी हा संयुक्त सन्मान स्वीकारावा अशी मी विनंती करतो. आशिष कुलकर्णी सर एक मिनिट आले. काय झालं धन्यवाद सर, धन्यवाद सोहम, धन्यवाद सर. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक या ठिकाणी प्राप्त रुपये आसमस्त व्हावं असं मी मान्यवरांना विनंती करतो की रोख पारितोषिकांची यादी वाचन या ठिकाणी माध्यमिक विभागाने जिल्हापालिकेचं झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले पण त्यांना इथं पैसे मिळाले नाही त्यांनी लगेच स्टाफ रूम मध्ये यायचं आणि माझ्याकडून आपली बक्षिसाची रक्कम घेऊन जायची. या ठिकाणी मला आणखीन एक सांगायचं आहे की आपली विद्यार्थिनी नंदिनी पवार ही देखील आत्ताच तिला बक्षीस मिळाल्याबद्दल ती ऋण व्यक्त करते असं मगाशी मला म्हणाली होती. मी तिला विनंती करतो की तिनं आपलं या ठिकाणी 2 शब्दामध्ये मनोबल व्यक्त करावं. कुमारी नंदिनी पवार इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये प्रशालेमध्ये मुली प्रथम आल्याबद्दल त्याचा सन्मान झालेला आहे. ती आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करते की त्याला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि त्यांना आपलं मनोगत व्यक्त करतो. तर तुम्हाला सर्वांना माझा प्रथम नमस्कार. तर या शाळेचे किती कौतुक मानावे ते कमीच आहे. प्रत्येक शिक्षकाने मला खूप साथ दिली. मी बाल संस्कारापासून विशेष शिक्षकाकडे असं एकही शिक्षक नाही की तो त्याच्या कार्यात कमी पडला आहे असं नाही. आणि कष्ट फक्त माझेच नाही तर माझ्या सर्व शिक्षकांचे व माझ्या आईवडिलांचे आहे. खरंच मी खूप भाग्यवान आहे मला की या आपल्या मंगळ स्कूल यातून मला शिक्षण मिळालं. प्रत्येक शिक्षकाचा खूप खूप आभार. त्यांनी
फक्त आपल्याला काय करावं लागतं, जिद्दीने व चिकाटीने प्रयत्न करावे लागते. आता आहे तुमचे बोलायचे सोबत, ते प्रयत्न करा, तुमचाही मदत येऊ शकतो. फक्त जे आपले गुरुजी सांगतात ते नक्कीच ऐकायचं, त्यांच्या मार्गावर चालायचं. आपले सगळे टीचर सपोर्टिव्ह आहे ना आणि आपण सगळे शिक्षक सपोर्टिव्ह, मग आपण पण तसंच आपण शिक्षकांच्या मार्गावर चाललं पाहिजे. 10वी परीक्षा पुढे 12वी आहे, तर तिथे पण आपल्याला गुणवत्ता साध्य करायची आपल्याला. फक्त 10वी नव्हे तर 12वी मध्ये पण आपल्या टीचरांचं नाव यायला पाहिजे की ही मुलगी त्या शिक्षकाकडून शिकली आहे. तर तुम्ही मेहनत करा आणि आपल्या टीचरांचा आदर करा, मी इतकं सांगू इच्छिते. आणि सर्व शिक्षकांना माझा खूप खूप आभार आणि त्यांचा मला पुढच्या आयुष्यात असाच साथ लागेल ही अशी मी मागणी करते. धन्यवाद. धन्यवाद नंदिनी. विद्यार्थी मित्रांनो, मागील शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम आलेली नंदिनी बिरजदार हिचं मनोगत आपण ऐकलं. यानंतर चालू शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा विभागामध्ये उत्कृष्ट कामगिरी किंवा प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी होण्यासमोर आला आहे. मी व्यासपीठावरील मान्यवरांनी विनंती करतो की चालू शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा विभागामध्ये प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. विभागस्तर डॉल्फिन स्पर्धा दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी नवभारत विद्यालय देहरी तालुका अहमदनगर या ठिकाणी संपन्न झाल्या. प्रशालेतील मुलांच्या संघाने नगर शहर, नगर ग्रामीण, पिंपरी चिंचवड इत्यादी संघाचा पराभव करून अंतिम सामन्यामध्ये सोलापूर शहर संघासोबत विभाग स्तरावरती उपविजेतेपद मिळाले. या विभाग स्तरावर उपविजेत्या संघातील यशस्वी करण्याचे नावे पुढील प्रमाणे: सीताराम कोल्हे, पटकन यायचं ताबडतोब सगळ्यांनी लगेच. सीताराम कोल्हे, प्रथमेश पुजारी, श्रावण राठोड, संदीप पाचके, रोहित सोनार, प्रेमराज राठोड, शिवराज दुधाळे, रामचंद्र बिराजदार, सागर विजापुरे, बाबासाहेब गायकवाड आणि गणेश राठोड. व्यासपीठाने प्रमुख पाहुण्यांना विनंती की कृपया खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आणि मंगळ सर यांना विनंती आहे की या खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. या प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचं प्रशाला परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. यानंतर विभागस्तर थ्रोबॉल स्पर्धा. विभाग स्तरावरती उपविजेतेपद पटकावलेल्या या जी स्पर्धा आहे या शरदचंद्र पवार प्रशाला सोलापूर या ठिकाणी संपन्न झाल्या. या उपविजेत्या संघातील मुलांचा संघ पुढील प्रमाणे: कुमार केदार कलबुर्गी, अक्षत लोके, रोहित राठोड, आदित्य गुट्टे, जिलानी शेख, नितीन कुंभार, सोहेल मुल्ला, समर्थ नरेगल, प्रज्वल मालगा, मनमीत किल्चे, श्रेयस दुत्तरगे आणि युवराज शिंदे. तर लगेच व्यासपीठावर मान्यवर विनंती की या खेळाडूंचा देखील या ठिकाणी गौरव करण्यात यावा. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर विभाग स्तरावरती प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्य स्तरावर देत गेलेला मुलींचा संघ ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल
माळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून आलेला 19 वर्षीय मुलींचा संघ पुढील प्रमाणे कुमारी अभिनया आडवीतोटे, ऐश्वर्या घंटे, वैष्णवी हंडोरे, जोया कोटला, संचिता थोरात, सुलोचना शहापुरे, अक्षता मुरळे, वैष्णवी राठोड, गौरी पाटील, अक्षता जानवडे आणि कुमारी दीपाली बरासकर या राज्यस्तरीय प्रोवा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद सर. क्रीडा विभागातील पारितोषिक वितरण संपलेलं आहे. यानंतर पुढील यादीवाचन करण्यासाठी श्री बोलले सर. सर्व मान्यवरांना पहिल्यांदा आजच्या या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी मी केले बालसंस्कार केंद्र व केले कन्नड प्राथमिक शाळेच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. ज्याप्रमाणे मोठ्या विद्यार्थ्यांना शहरातील काही दातृत्व असणारे पारितोषिक दाते विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन त्यांना सन्मान करतात, तसेच आमच्याही प्राथमिक विद्यार्थ्यांना देखील शहरातील अनेक दातृत्व असलेले पारितोषिक दाते रोख पारितोषिक देऊन या ठिकाणी त्यांचा गुणगौरव करत असतात. तर अशाच वेगवेगळ्या पारितोषिक दात्यांची मी नावं आणि ज्या गुणवंत विद्यार्थ्याला हे पारितोषिक दिलेलं आहे त्यांचे यादी वाचन या ठिकाणी करतो. पहिल्यांदा ATS स्पर्धा परीक्षा प्रथम इयत्ता 4थी मराठी माध्यम गुणवंत विद्यार्थी चिरंजीव आरमाळे ओम प्रशांत. कैलासवासी शामराव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री SS पाटील मुख्याध्यापक सोलापूर 101 रुपये. कैलासवासी शंकरप्पा वडले यांचे स्मरणार्थ श्री KV वडले सहशिक्षक महाल संस्कार केंद्र 101 रुपये. कैलासवासी अंबुबाई चंचेट्टी यांचे स्मरणार्थ कुमारी AS वाले मुख्याध्यापिका महाल संस्कार केंद्र 51 रुपये. कैलासवासी नागेश पाटील यांचे स्मरणार्थ सौ AS चंचेट्टी सहशिक्षिका मंगळे प्रशाला 75 रुपये. श्री श्यामप्रसाद चंचेट्टी माजी सैनिक 75 रुपये. श्री SV वाले माजी शिक्षक मंगळे प्रशाला 75 रुपये. श्री CG कालीभट्टे पालक 75 रुपये. कैलासवासी बसवराज पट्टे यांच्या स्मरणार्थ श्री GB पट्टे सहशिक्षक मंगळे प्रशाला 75 रुपये. कैलासवासी माणकेश रोडगे यांच्या स्मरणार्थ श्रीमती अमृता रोडगे सहशिक्षिका बाल संस्कार 100 रुपये. कैलासवासी बसवकुमार स्वामी यांचे स्मरणार्थ सौ RS स्वामी सहशिक्षिका बाल संस्कार 51 रुपये. कैलासवासी सुनील तानवडे यांच्या स्मरणार्थ श्री SS तानवडे 75 रुपये. कैलासवासी शामराव पाटील स्मरणार्थ श्री प्रमोद पाटील उद्योजक अक्कलकोट 75 रुपये असे रोख 929 रुपये. त्याचबरोबर हाच विद्यार्थी इयत्ता 4थी परीक्षेत देखील प्रथम आल्याबद्दल श्री CG कालीभट्टे 75 रुपये. श्री SV वाले माजी शिक्षक मंगळ प्रसाद 75 रुपये. श्री श्यामप्रसाद कलशेट्टी माजी सैनिक 50 रुपये. कैलासवासी तुकाराम पाटील यांचे स्मरणार्थ श्री SP पाटील माजी मुख्याध्यापक मंगळ प्रसाद 100 रुपये. कैलासवासी संजय सालपे यांचे स्मरणार्थ श्री AS सालपे 50 रुपये. श्री कैलासवासी चंद्रशेखर चंचेट्टी यांचे स्मरणार्थ श्रीमती AS वाले मुख्याध्यापिका बाल संस्कार केंद्र 51 रुपये. कैलासवासी लक्ष्मीबाई खिलारी यांचे स्मरणार्थ श्री DP खिलारी सहशिक्षक बाल संस्कार केंद्र 100 रुपये. कैलासवासी नागेश पाटील यांचे स्मरणार्थ सौ AS चंचेट्टी सहशिक्षिका मंगळ प्रसाला 75 रुपये. कैलासवासी वीरभद्रप्पा नेत्री यांचे स्मरणार्थ सौ SS नेत्री सहशिक्षिका कन्नड प्राथमिक शाळा 100 रुपये. कैलासवासी बसवराज पटेल यांचे स्मरणार्थ श्री GB पटेल सहशिक्षक मंगळ प्रसाला 75 रुपये. कैलासवासी सर्वस्वाबाई कलबुर्गी यांचे स्मरणार्थ श्रीमती विजयलक्ष्मी कलबुर्गी अक्कलकोट 51 रुपये. कैलासवासी SS कलबुर्गी यांचे स्मरणार्थ सौ DS कलबुर्गी सहशिक्षिका बाल संस्कार केंद्र 51 रुपये. कैलासवासी शिवबसवा याबाजी यांचे स्मरणार्थ श्री BK माडजे सहशिक्षक बाल संस्कार केंद्र 100 रुपये. कैलासवासी सुनील तावडे यांचे स्मरणार्थ श्री SS तावडे इंजिनियर अक्कलकोट 50 रुपये. कैलासवासी शामराव पाटील स्मरणार्थ श्री प्रमोद पाटील 75 रुपये असे रोख 1129 रुपये असे 2 पारितोषिक घेणारा हा गुणवंत विद्यार्थी याचं पारितोषिक याचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय भगवे साहेब यांनी करावं
असं मी त्यांना विनंती करतो. हा विद्यार्थी आत्ताच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी अक्टोबर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट शिक्षण अधिकारी प्रशांत आरबाळे साहेब यांचा हा चिरंजीव आहे. धन्यवाद सर. याचबरोबर एटीएस स्पर्धा परीक्षा द्वितीय इयत्ता 4थी मराठी माध्यम चिरंजीव कुलकर्णी स्वराज संस्था या विद्यार्थ्याला कैलासवासी दुंडप्पा अमळगे यांच्या स्मरणार्थ श्री एम.डी. अमळगे माजी पर्यवेक्षक काळादी प्रशाला 100 रुपये, श्री सी.जी. कालीबंदे 75 रुपये, श्री एस.व्ही. वाले माजी सहशिक्षक मंगळ प्रशाला 75 रुपये, श्री शरणबसप्पा कलशेट्टी माजी सैनिक 75 रुपये, कैलासवासी नागप्पा लिंबिकोटे यांच्या स्मरणार्थ श्री एस.एन. लिंबिकोटे शिक्षकेतर कर्मचारी मंगळ प्रशाला 50 रुपये, कैलासवासी बसवराज पडगोंडा यांच्या स्मरणार्थ सौ प्रिया कोळी पंढरपूर 50 रुपये, श्री मोनेश्वर नरेगाव ग्रामपंचायत सदस्य समर्थनगर 100 रुपये, कैलासवासी श्यामराव पाटील स्मरणार्थ श्री प्रमोद पाटील 75 रुपये असे 600 रुपये. त्याचबरोबर हाच विद्यार्थी इयत्ता 4थी शालांत परीक्षेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर कैलासवासी सिद्धरामप्पा कोडे यांच्या स्मरणार्थ श्री ए.एल. कोडे लिपिक खेडगी महाविद्यालय 50 रुपये, कैलासवासी नागनाथ नागरखेड यांच्या स्मरणार्थ श्री एस. नागरखेड 75 रुपये, कैलासवासी मंकया मठपती यांच्या स्मरणार्थ श्री एस. एम. मठपती टागोर वाचनालय 50 रुपये, कैलासवासी चंद्रकांत कलबुर्गी यांच्या स्मरणार्थ श्री एस. सी. कलबुर्गी 50 रुपये, श्री एम.पी. नरेगाव ग्रामपंचायत सदस्य 100 रुपये, कैलासवासी हिरगप्पा हरवाळकर यांच्या स्मरणार्थ श्री एस. एच. हरवाळकर 100 रुपये, कैलासवासी श्यामराव पाटील यांच्या स्मरणार्थ प्रमोद पाटील 75 रुपये, श्री शरणबसप्पा कलशेट्टी माजी सैनिक 50 रुपये, श्री सी.जी. कालीबंदे यांच्याकडून 75 रुपये असे 625 आणि 600 असे 2 रोख पारितोषिक याही विद्यार्थ्याला मिळालेले आहे. सन्माननीय व्यासपीठाला विनंती की त्यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात या चिमुकल्यांना प्रोत्साहित करायचं आहे. यानंतर एटीएस स्पर्धा परीक्षा प्रथम इयत्ता 3री मराठी माध्यम चिरंजीव चोपडे श्रेयस दगडू, कैलासवासी अण्णाप्पा तेल्लोळगी यांच्या स्मरणार्थ श्री आर. तेल्लोळगी 100 रुपये, कैलासवासी प्रशांत सालके यांच्या स्मरणार्थ श्री ए. सालके 75 रुपये, कैलासवासी वरुण कलशेट्टी यांच्या स्मरणार्थ सौ जे. कलशेट्टी 100 रुपये, कैलासवासी नागेश पाटील यांच्या स्मरणार्थ श्री ए. कलशेट्टी मंगळ प्रशाला 75 रुपये, श्री सी.जी. कालीबंदे 75 रुपये, श्री एस.व्ही. वाले माजी शिक्षक मंगळ प्रशाला 75 रुपये, श्री शरणबसप्पा कलशेट्टी माजी सैनिक 75 रुपये, कैलासवासी बसवराज पटेल यांच्या स्मरणार्थ श्री जी.बी. पटेल सहशिक्षक मंगळ प्रशाला 75 रुपये, कैलासवासी काशीनाथ राजूरकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती पी.के. राजूरकर 100 रुपये, कैलासवासी सुनील तानवडे यांच्या स्मरणार्थ श्री एस.एस. तानवडे 75 रुपये, कैलासवासी गुढीगप्पा वाले यांच्या स्मरणार्थ सौ व्ही.एस. कलबुर्गी सहशिक्षिका बाल संस्कार केंद्र 50 रुपये, कैलासवासी नागनाथ नागरखेड यांच्या स्मरणार्थ श्री एस. नागरखेड 100 रुपये, कैलासवासी श्यामराव पाटील स्मरणार्थ श्री प्रमोद पाटील 75 रुपये असे रोख 1050 रुपयांचं पारितोषिक या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. सन्माननीय व्यासपीठाला विनंती की त्यांनी या विद्यार्थ्यांचा गौरव करावा. यानंतर एटीएस स्पर्धा परीक्षा द्वितीय इयत्ता 3री मराठी माध्यम या ठिकाणी विभागून आलेले विद्यार्थी आहेत. दोघांनी वर यायचं आहे. चिरंजीव स्वामी सार्थक प्रकाश, कुमारी मठपती धनश्री संतोष, कैलासवासी नागेश सरगरे यांच्या स्मरणार्थ सौ डी.एस. कलबुर्गी सहशिक्षिका बाल संस्कार केंद्र 50 रुपये, श्री शरणबसप्पा कलशेट्टी माजी सैनिक 75 रुपये, कैलासवासी नागनाथ नागरखेड यांच्या स्मरणार्थ श्री एस. नागरखेड 75 रुपये, कैलासवासी बळी चंदशेट्टी गुरुजी स्मरणार्थ श्री जी.डी. चंदशेट्टी बांधकाम विभाग 100 रुपये, श्री एस.व्ही. वाले माजी सहशिक्षक मंगळ प्रशाला 75 रुपये, कैलासवासी बसवराज पडगोंडा यांच्या स्मरणार्थ सौ प्रिया कोरे पंढरपूर 50 रुपये, श्री एम.पी. नरेगाव ग्रामपंचायत सदस्य 100 रुपये, श्री सी.एस. शिरगड अक्कलकोट 100 रुपये, कैलासवासी श्यामराव पाटील स्मरणार्थ श्री प्रमोद पाटील 75 रुपये असे दोघेही विद्यार्थ्यांना 775 रुपयांचे विभागून त्यांना रोख पारितोषिक दिलेलं आहे. त्यांनी सन्माननीय व्यासपीठाला विनंती की या दोघांचाही सत्कार व्यासपीठाने करावा. यानंतर इयत्ता 4थी शालांत परीक्षा प्रथम कन्नड माध्यम कुमारी स्वामी कीर्ती महादेव,
कैलासवासी शंकरप्पा धबाले यांच्या स्मरणार्थ प्राध्यापक डॉक्टर जी.एस. धबाले डिग्री कॉलेज 100 रुपये. कैलासवासी हिरण्य येरटे यांच्या स्मरणार्थ श्रीमती एस.बी. येरटे माजी मुख्याध्यापिका कन्नड प्राथमिक शाळा 50 रुपये. कैलासवासी सुजाता अक्कलकोटे यांच्या स्मरणार्थ सौ एस.बी. अक्कलकोटे 50 रुपये. कैलासवासी भागवत लिंबीकोटे यांच्या स्मरणार्थ श्री एस.एन. लिंबीकोटे मंगळ प्रसाद 50 रुपये. कैलासवासी शर्माप्पा मेटे यांच्या स्मरणार्थ सर्व व्यवस्थित मैत्री शिक्षक कन्नड स्कूल 100 रुपये. कैलासवासी बसवराज पटेल यांच्या स्मरणार्थ श्री जी.बी. पटेल शिक्षक मंगळ प्रसाद 100 रुपये. श्री एस.बी. वाले माजी शिक्षक मंगळ प्रसाद 75 रुपये. कैलासवासी नागनाथ आगरखेड यांच्या स्मरणार्थ श्री एस.एन. आगरखेड 75 रुपये. कैलासवासी भौरप्पा कलशेट्टी यांच्या स्मरणार्थ श्री एस.बी. कलशेट्टी सौ शिक्षक मंगळ प्रसाद 100 रुपये. श्री एस.एस. पुजारी अक्कलकोट 100 रुपये. कैलासवासी लक्ष्मीबाई उमराणकर यांच्या स्मरणार्थ श्री संदेश उमराणकर 100 रुपये. असे रोज 900 रुपयांचं पारितोषिक या विद्यार्थिनीला मिळालेलं आहे. तर सन्माननीय व्यासपीठाला विनंती की त्यांनी या विद्यार्थिनीचं कौतुक करावं. सर्व विद्यार्थ्यांनी शाळांच्या नजरात या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर 4थी शाळांची परीक्षा द्वितीय कन्नड माध्यम चिरंजीव पाटील नरेंद्र रमेश. कैलासवासी शंकरप्पा धबाले यांच्या स्मरणार्थ प्राध्यापक डॉक्टर जी.एस. धबाले डिग्री कॉलेज 100 रुपये. कैलासवासी कर्बसवाई कलबुर्गी यांच्या स्मरणार्थ विजयालक्ष्मी कलबुर्गी 100 रुपये. श्री एम पी नरेंद्र ग्रामपंचायत सदस्य 100 रुपये. कैलासवासी बसवराज पटेल यांच्या स्मरणार्थ श्री जी.बी. पटेल शिक्षक मंगळ प्रसाद 100 रुपये. असे रोज 300 रुपयांचं पारितोषिक या विद्यार्थ्याला प्राप्त झालेलं आहे. तर सन्माननीय व्यासपीठावरील शिशु विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सौ मीनाक्षी पाटील मॅडमला विनंती की त्यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करावं. यानंतर 2 शिशु विभागाचे आदर्श विद्यार्थी आपण दरवर्षी निवड करत असतो. तर यंदा निवड झालेले आदर्श विद्यार्थी आहेत चिरंजीव चव्हाण चेतन सुनील व चिरंजीव मंडे साहेबांना सिद्धले. या दोन्ही विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचं आहे. कैलासवासी मुक्ताबाई पाटील यांच्या स्मरणार्थ सौ एम आर पाटील मुख्याध्यापिका शिशु विभाग 50 रुपये. कैलासवासी द्रौपदी पाटील यांच्या स्मरणार्थ सौ एम टी चौधरी सेविका शिशु विभाग 50 रुपये. श्री सी जी कार्यकर्ते 50 रुपये. कैलासवासी संजय साळवे यांच्या स्मरणार्थ श्री ए एस साळवे 50 रुपये. कैलासवासी वरद कलशेट्टी यांच्या स्मरणार्थ सौ जे.व्ही. कलशेट्टी 100 रुपये. कैलासवासी हिरगप्पा हरवळकर यांच्या स्मरणार्थ श्री एस एस हरवळकर 100 रुपये. असं रोज 400 रुपयांचं पारितोषिक या 2 विद्यार्थ्यांमध्ये विभागून मिळालेलं आहे. तर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना विनंती की त्यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. यानंतर शाळांच्या परीक्षा उत्तीर्ण इयत्ता पहिली चिरंजीव मुल्ला अब्दुल रहमान बाबाजा. याही विद्यार्थ्याला शहरातील नामवंत पारितोषिक दात्यांच्या हस्ते रोज 300 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याचंही कौतुक सन्माननीय व्यासपीठाने करावं असं मी त्यांना विनंती करतो. इयत्ता पहिली प्रथम क्रमांक शाळांची परीक्षा प्रथम. सन्माननीय मुख्याध्यापक श्री एस एस कदम सर आणि मंगळे साहेबांना विनंती की त्यांनी या लहानशा मुलाचं कौतुक करावं. यानंतर कन्नडमधून इयत्ता पहिली प्रथम कुमारी सावळे पवित्रा स्वामीनाथ याही विद्यार्थिनीला 200 रुपयांचं रोख पारितोषिक दात्यांच्या हस्ते मिळालेलं आहे. याही विद्यार्थिनीचं कौतुक प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री अमोल पाटील सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर इयत्ता दुसरी मराठी माध्यम शाळांत परीक्षा प्रथम कुमारी कळके नक्षत्र सुरेखा या विद्यार्थिनीला 300 रुपयांचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष सन्माननीय देवगुडे सरांना विनंती की त्यांनी या विद्यार्थिनीचं कौतुक करावं. इयत्ता दुसरी कन्नड माध्यम प्रथम कुमारी पुणे सांगली रविकुमार याही विद्यार्थिनीला 200 रुपयांचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. याही विद्यार्थिनीचं कौतुक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री निंबाळकर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर इयत्ता दुसरी मराठी माध्यम शाळांतर परीक्षा प्रथम विभागात 2 विद्यार्थिनी आलेले आहेत. दोन्ही यायचे कुमारी किलारी दिव्या दयानंद कुमारी शिरवण सुट्टी चौडप्पा. याही विद्यार्थिनींना रोज 300 रुपयांचं पारितोषिक अध्यक्षाच्या हस्ते मिळत आहे. तर व्यासपीठावरील प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ तोडवणीवाला विनंती व त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य यांनाही विनंती की आपण या विद्यार्थिनीचं कौतुक करावं.
यानंतर इयत्ता तिसरी कन्नड माध्यम प्रथम चिरंजीव बबला समर्थ चिदानंद यालाही 200 रुपयांचं रोख पारितोषिक तात्यांच्या हस्ते प्राप्त आहे. कुमारी खिलारी दिव्या दयानंद तिचे पालक म्हणजेच आमचे सहकारी शिक्षक श्री खिलारी सर हेही इथं उपस्थित आहेत. समर्थ बबला कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळ सर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. यानंतर शिशु विभागातील शाळांची परीक्षा प्रथम लहान गट चिरंजीव 5 क्रमांक गोगावे. लहान मुलांचा सन्मान सत्कार होत असताना आपण सर्वजण मोठ्याने टाळ्या वाजवून त्या चिमुकल्यांचं प्रोत्साहन वाढवावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं असं सर्वांना विनंती. यानंतर मधला गट प्रथम क्रमांक तुम्हाला इनाया महबूबचे मधला गट प्रथम क्रमांक कुमारी इनाया महबूबचे. यानंतर मोठा गट प्रथम चिरंजीव प्रणय प्रकाश तुपर. प्रणय प्रकाश तुपर. प्रणय प्रकाश तुपर. यानंतर कन्नडमधून मोठा गट प्रथम क्रमांक चिरंजीव अन्नवीर शशीधर संभळवाड. चंद्रवीर शशीधर संभळवाड. या ठिकाणी प्राथमिक विभागातील रोज पारितोषिक व शाळांत गुणवंत विद्यार्थ्यांचे पारितोषिक सप्ताह माझ्यानंतर या ठिकाणी विविध स्तरातून आमचे सहशिक्षक वर्षभरातल्या कार्यातून गुणगौरव प्राप्त केलेले आहेत अशा शिक्षकांचं यादी वाचन आपल्या शाळेचे सहशिक्षक श्री उपाशी सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत अकॅडमी स्पोर्ट्स विभागातील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा इथं संपन्न झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे विद्यार्थी बक्षिसार्थी हे आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. आपल्या शाळेमध्ये घडलेले आहेत, यशस्वी झालेले आहेत. मग ज्या शाळेमध्ये हे घडलेले आहेत त्या मंगळे प्रसारीचाही सन्मान व्हायला पाहिजे. तर हा सन्मान महाराष्ट्र शासनाकडून झालेला आहे. तर इथं मला सांगायला अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यव्यापी स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी आपल्या प्रशालेची प्रथम क्रमांकाने जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. इथं मला सांगायला आवडेल की आपल्या प्रशालेचे कार्यकुशल आणि कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री कदम सर यांच्या नेतृत्वाखाली शाळेची यशस्वी घडवणूक चालू आहे. तर मी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक यांना पुष्पगुच्छ देऊन आमच्या शाळेचा सन्मान करावा. धन्यवाद सर. आणि इथं मला एक विशेष गोष्ट सांगायला वाटतं की आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक यांचाही आदर्श मुख्याध्यापक म्हणून अन्नछत्र मंडळाच्या वतीने त्या पुरस्काराने ते सन्मानित आहेत. त्यांचं परत एकदा अभिनंदन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शाळेचा सन्मान तर झाला. विद्यार्थी मित्रांनो, शाळा म्हणजे काय असते? जी जीवाला लळा लावते, जी जीवनाला आपल्या आकार देते ती असते शाळा. आणि आपल्या शाळेमध्ये सर्व शिक्षक शिक्षिका मनापासून अध्यापन करत असतात. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटत असतात. अशाच काही शिक्षकांचा सत्कार
ज्या काही सेवाभावी संघटना आहेत, संस्था आहेत, त्यांच्या मार्फत आपल्या प्रशालेतील काही शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान झालेला आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये सन्मान झालेला आहे. तर त्यांचाही सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. यामध्ये सर्वप्रथम आहे प्रशालेतील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक शतकी कर्तव्याचे श्री अभिजित लोके सर. हे 3 पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, बसव सेंटर सोलापूरच्या वतीने बसव श्री जिल्हास्तरीय मानद पुरस्काराने सन्मानित, ड्रीम फाउंडेशन सोलापूरच्या वतीने डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने ते सन्मानित आहेत. तर मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी श्री अभिजित लोके सरांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. आपणही सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान करायचा आहे. राज्यस्तरीय पुरस्काराने ते सन्मानित आहेत आणि ते शतकवीर रक्तदाता तर आहेतच, परंतु हे त्यांचं 3रा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर दुसरे शिक्षक आहेत आपल्या प्रशालेतील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री शिरूकर शेट्टी सर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन करंजी येथे पार पडलं आणि त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांनी स्वतःच एक मॉडेल तयार केलं, एक उपकरण तयार केलं, स्मार्ट डस्टबिन, डिजिटल बोर्डचा वापर त्यांनी ते तयार केलं आणि त्यांच्या या साहित्याची प्रथम क्रमांकाने जिल्हा स्तरावर निवड झाली. त्यांचं खूप खूप अभिनंदन. व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कौतुक करावं. पुण्याचे एकदा शेट्टी सरांचं अभिनंदन. यानंतर पुढचे शिक्षक आहेत आपल्या प्रशालेतील विज्ञान विभाग आणि NMMS विभाग प्रमुख श्री मठपती सर. राज्यव्यापी जी प्रहार संघटना आहे त्या प्रहार संघटनेच्या वतीनं त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून परवा सन्मान करण्यात आला. तर मी प्रशालेतील सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांचाही सत्कार पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्यामध्ये कमी नाही पडली पाहिजे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आपल्या सरांचं कौतुक करायचं आहे. खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, शाळेमध्ये शिक्षकासोबत शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा अतिशय उत्साहानं शाळेच्या प्रगतीसाठी, विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी झटत असतात. असाच एक सेवक कर्मचारी श्री संजय निंबितोटे, सदैव सगळ्या कामासाठी तत्पर असणारा, कार्यकुशल असणारा संजय निंबितोटे यांचा सुद्धा सन्मान महाराष्ट्र राज्य कृती समिती यांच्याकडून त्यांचा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी म्हणून त्याचा सन्मान करण्यात आला. त्याचा सुद्धा सन्मान या पदावर सन्मानाने करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संजय निंबितोटे आदर्श शिक्षकेतर कर्मचारी. कुठलाही कार्यक्रम हा सर्वांच्या सहकार्याने होत असतो आणि लिंबितोटेच्या सेवेशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही हे मी इथं आवर्जून सांगू इच्छितो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार इथे संपन्न झालेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमिक साईडचा बक्षीस समारंभ झालेला आहे, शिक्षकांचाही सन्मानित झालेला आहे. आपले विद्यार्थी कला क्षेत्रात सुद्धा कमी नाहीये. राज्यस्तरीय इथं मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या प्रशालेतील विद्यार्थिनी इयत्ता 7वी मधील विद्यार्थिनी संजना आनंद बिराजदार नृत्य या क्षेत्रात, नृत्य कला या क्षेत्रात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन तिनं केलेलं आहे. त्याव्यतिरिक्त आपल्या प्रशालेचे व कुटुंबाचे नाव तिनं राष्ट्रीय स्तरावर नेऊन उज्ज्वल केलेलं आहे. तर या प्रसंगी, या स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी तिचाही सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. या प्रसंगी तिचे पालक सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांनीही कृपया स्टेजवरती या. तिच्या पुढील नृत्यकलेतील आविष्कारासाठी आपण तिला परत एकदा शुभेच्छा देऊया. विद्यार्थी मित्रांनो, सर्व सत्कार सोहळे इथं संपन्न झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एकच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थान. विद्यार्थी मित्रांनो, सगळे सत्कार सोहळे इथं संपन्न झालेले आहेत. सगळ्यांनी कृपया इकडे लक्ष द्या. थोड्याच वेळामध्ये तुमचा आवडता कार्यक्रम सुरू होणार आहे. तर एकच वाटतं की प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो. आपल्याला जे पाहिजे ते ध्येय आहे ते मिळवू शकतो. फक्त अट एकच आहे, यशस्वी होण्याची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असली पाहिजे. आणि या स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरणाच्या प्रसंगी ही प्रबळ इच्छाशक्ती आपल्या सर्वांमध्ये जागृत व्हावी ही आशावाद मी इथे व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश पाहून या ठिकाणी असं म्हणावं वाटतं, ऐसे ही उड़ाने बढ़ते रहो आप, यह हमारी ख्वाहिश है. ऐसे ही उड़ाने बढ़ते रहो आप, यह हमारी ख्वाहिश है. जमी तक तो हुई तो क्या हुआ, अभी तो पूरा आसमां बाकी है, अभी तो पूरा आसमां बाकी है. गुलाब उमटतो नाजूक कळ्यावर, गवत झुलते वाऱ्याच्या झोतावर, पक्षी उडतो पंखाच्या जोरावर, माणूस जगतो आशेच्या किरणावर आणि कार्यक्रम होतो अध्यक्ष भाषणावर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट मुंबई साहेबांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समालोचन करावं. तर विद्यार्थी शांत बसा. यंदाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करून प्रेरित केले असे तहसीलदार विनायक नगरजी त्यांच्यासोबत शैक्षणिक क्षेत्रात अव्याहतपणे काम करणारे गट शिक्षणाधिकारी प्रशांती कारभारे, प्रशालेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक प्रधानसर, उपमुख्याध्यापक पाटील, पर्यवेक्षिका सोनवणे मॅडम, कन्नडच्या मुख्याध्यापिका बाले मॅडम, तसेच बालसंस्कार व कल्याण माध्यमाच्या मुख्याध्यापिका, या कार्यक्रमात उपस्थित असलेले पालक सभेचे पदाधिकारी, विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी, उपस्थित पालक, विद्यार्थी मित्र, बराच वेळ झालेला आहे. आपण सर्वजण स्नेह संमेलनासाठी आतुर आहात.
त्यामुळे आपला हा अमूल्य वेळ न जवळता मी थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. गेले वर्षभर विविध कलागुण प्रदर्शन करून प्रशालेचं नावलौकिक उज्ज्वल करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे अनेक गुणीजन शिक्षक तसेच आमचे मुख्याध्यापक करंजी यांना अन्नछत्र मंडळाचा जो आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला. रक्तदाते लोके सायन्सचे शिक्षक या सर्वांचं मी प्रशालेच्या वतीनं आणि केएलईच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आणि त्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करू. असे अनेक शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत ज्यांनी अविरतपणे आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहून आमच्या संस्थेचं आणि प्रशालेचं नाव केवळ तालुका नाही तर जिल्हा व राज्यस्तरावर उज्ज्वल केलेलं आहे. त्याचा मला साथ अभिमान. अनेक विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या अथक प्रयत्नाने कारवाळे सरांनी सांगितलेल्याप्रमाणे गुरुजनांच्या मार्गदर्शनाने यश प्राप्त केलेलं आहे. त्याही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचं मनापासून अभिनंदन. विद्यार्थी मित्र परीक्षेचा काल आहे. येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहे. तत्पूर्वीच आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक व त्यांच्या सहकार्याने 10वीचा पेपर केएलई पॅटर्नमुळे सोडून घेऊन अगोदरच आपली परीक्षा घेतलेली आहे. याबद्दलही त्या सर्वांचं अभिनंदन. खरोखर अत्यंत स्मरणीय एक प्रकल्प, मी प्रकल्प म्हणतो, उपक्रम म्हणत नाही, आपण यंदाच्या वर्षी राबवला जेणेकरून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कशा प्रकारे लिहाव्या. उत्तरपत्रिका तर आपण सोडवतो, पण उत्तरपत्रिकेचं लिखाण कशा प्रकारे असावे याचं एक उत्कृष्ट मार्गदर्शन आणि एक मंच आपण त्यांना सूचित करू दिलं, प्राप्त करू दिलं. त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून करतो. खूप खूप क्षेत्रात आपण गेल्या वर्षभरात प्रगती केलेली आहे. पालकांचं सहकार्य नेहमीच आमच्या प्रशासनाला लाभलेलं आहे. पालकांच्या सहकार्याशिवाय विद्यार्थ्यांची प्रगती ही होत नाही. आम्ही माध्यम आहोत, खरे मार्गदर्शक इथं मंचावर बसलेली ही सर्व शिक्षक मंडळी आणि मंचासमोरील सर्व शिक्षक मंडळी. त्यासाठी मी आपल्या सर्वांना विद्यार्थी मित्रांना आवाहन करतो की आपण या सर्व गुरुजनांचा जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करूया. मित्रांनो, केएलईकडून आपल्याला सर्व भौतिक सुविधा प्राप्त करून दिलेल्या आहेत. शुद्ध पाणी असू दे, स्वच्छ शौचालय असू दे किंवा निसर्गरम्य शाळेचा परिसर असू दे, जे जे शक्य आहे या वर्षभराच्या कालावधीत आम्ही आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. त्याची जोपासना करण्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे. एवढं सांगतो की शाळा तुमची आहे, तुमची राहील आणि यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय उपक्रमासाठी येणाऱ्या परीक्षेचा कालावधी पर्व अत्यंत चांगल्या रीतीने जावं, घवघवीत यश संपादन करून पुढच्या वर्षी परत याच मंचावर आपण सर्वजण पारितोषिक स्वीकारायला यावे. इथे पाहून आपण निश्चित पारितोषिक स्वीकार करायला तिथे येणार आणि ती संधी आम्हाला देणार याबद्दल कोणतीही शंका नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि इतर थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर प्रास्ताविकांना आकृती रेखाटली, मनोगतांना रंग भरला. प्रास्ताविकांना आकृती रेखाटली, मनोगतांना रंग भरला. सन्मान कर्तृत्वाचा झाला आता आभार भाव मनी दाटला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेचे परिवेशिका सौ तोळवरे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ उपस्थित प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी, अक्कलकोट शहरातील सर्व गण्य व्यक्ती, सर्व पारितोषिकदाते, सर्व माजी विद्यार्थी व माझ्या लाडक्या विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षाचं 2024-25 या वर्षाचं वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेह संमेलन या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आदरणीय विनायक मगर सर, तहसीलदार अक्कलकोट, तसेच प्रशांत अरवाडे सर, गट शिक्षणाधिकारी अक्कलकोट, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असलेले आदरणीय ॲडव्होकेट अनिल मंगोळे साहेब, या तिघांनीही आपल्या बिझी शेड्यूलमध्ये वेळात वेळ काढून प्रशालेत उपस्थित राहायला व आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल या तिघांचाही मी प्रशाला परिवाराकडून मनस्वी आभार व्यक्त करते. तसेच प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल या उभयतांचं देखील या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करते. तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, सुंदर असं सूत्रसंचय करणारे शिंदे सर व स्वामी मॅडम, फलव्यंकन करणारे बिराजदार मॅडम व षटकार सर, या सर्वांचं, तसेच आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असलेले कार्याध्यक्ष एम.व्ही. इंगळे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख उपाशे सर, सर्व सहकारी बंधू भगिनी, या सर्वांचे, तसेच सर्व पालकवर्ग, सर्व विद्यार्थींचा प्रशाला परिवाराकडून मनस्वी आभार व्यक्त करते. शेवटी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या तसेच सर्व पालकवर्ग, पालक शिक्षक सहविचार सभेतील सर्व पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती व सचिव पंच समिती यातील सर्व पालकवर्ग यांचा देखील मी प्रशाला परिवाराकडून हार्दिक आभार व्यक्त करते. शेवटी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्यांच्या सहकार्य हा कार्यक्रम होण्यासाठी लाभलेला आहे. सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करून माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा प्रथम सत्र या ठिकाणी संपला असं मी जाहीर करते.